मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट मध्ये असं सांगितलंय, नामाविणमुख सर्पाचे ते बिळ, जे मुख परमात्म्याचं नामस्मरण करत नाही ते मुख म्हणजे सर्पाच्या राहण्याचं बिळ आहे. आणि त्याच्यामध्ये असणारी जी जिभा आहे ती जिभा नव्हे काळ सर्प आहे, अशी उपमा नाथ महाराज या ठिकाणी देतात. म्हणजे परमात्म्याचं नामस्मरण करणं हा मुखाचा धर्म आहे. मग हा आपला धर्म आपण पाळला पाहिजे. म्हणून परमात्म्याचं नामस्मरण सतत घ्या असं संत महात्मे आपल्याला वारंवार सांगत असतात. संत महात्मे वारंवार सर्वात जास्त अभंग हे जर कुठले असतील तर परमात्म्याचं नामस्मरण करा हे सांगण्यासाठी संतांनी खर्ची घातलेले आहेत. त्याचं संत महात्मे वारंवार सांगतात, वेगवेगळ्या पद्धतीनं सांगतात. कधी त्या नामस्मरणानं काय फायदा होतो हे सांगतात, कधी ते नामस्मरण कसं घ्यावं हे सांगतात, कधी ते नामस्मरण कोणाचं घ्यावं हे सांगतात. वेगवेगळ्या पद्धतीनं उपदेश संत महात्मे करत असतात. मग हे उपदेश करत असताना वारंवारता जेव्हा त्याच्यामध्ये येते तेव्हा काही माणसं म्हणतात, काय लोक नादी लागतात ह्या संत महात्म्यांच्या, अरे त्या नावात काय असं एकानं सांगून ठेवलं असं म्हणतात बरं का. नावात काय असं एकानं सांगून ठेवलंय, कोणी सांगितलंय असं, कोणी सांगितलंय, कोण कुठला तरी नाटककार विदेशामधला त्याच्या अनेक नाटकांपैकी एक नाटक, त्या नाटकामधल्या अनेक प्रसंगांपैकी एक प्रसंग, त्या अनेक प्रसंगापैकी एका पात्राच्या मुखामधलं आलेलं एक वाक्य की नावात काय. पण आपण म्हणतो वा वा त्याने असं सांगितलंय, नावात काय. लक्षात घ्या, नावात काय, नावातच सगळं आहे बरं का. नावात काय असं नाही, नावातच सगळं आहे. आपण एखादं काम जर आपल्याला करून घ्यायचं असेल, एखादं काम जर का आपल्याला एखाद्या माणसाकडून करून घ्यायचं असेल तर आपल्याला कोणाचं तरी नाव सांगावं लागतं, कोणाचं तरी नाव सांगावंच लागतं. अगदी बादरायणी संबंध जोडावा लागतो. त्याच्या अमुक्याच्या तमक्याचा तो आहे ना, तो माझा आहे, बस काहीतरी नाव आपल्याला सांगावं लागतं. नावामध्ये शक्ती आहे, लक्षात घ्या. मी पटवून देऊ शकतो आपल्याला की नावात किती ताकद आहे. झालं असं, भोज राजा आणि त्याच्या दरबारामध्ये कालिदास नावाचा एक कवी होता. पूर्वीच्या काळामध्ये असं असायचं, दुर्दैवानं काय झालं महाराज की लोकांना औरंगजेब माहिती आहे, लोकांना हुमायून माहिती आहे, लोकांना अकबर माहिती आहे, लोकांना सलीम माहिती आहे, पण लोकांना चंद्रगुप्त माहीत नाही, लोकांना समुद्रगुप्त माहीत नाही, लोकांना विक्रमादित्य माहीत नाही, लोकांना शालिवाहन माहीत नाही, लोकांना भोजराजा माहीत नाही. हे दुर्दैव आहे आपल्या संस्कृतीचं बरं का. भोजराजा अशा कालखंडामध्ये राजा होता की त्या कालखंडामध्ये फक्त आपल्या हिंदूंचं साम्राज्य सगळीकडे होतं आणि आपल्या हिंदूंच्या साम्राज्यामध्ये एकमेकांवरती आक्रमण न करणं हा प्रत्येकाने स्वतःचा नियम करून ठेवलेला होता. आता पण राजा म्हटल्याच्या नंतर काहीतरी खुमखुमी मनामध्ये असते की मी काहीतरी केलं पाहिजे, मी कशात तरी जिंकलं पाहिजे, ही एक भावना ही त्या कालच्या राजांमध्ये होती. तशीच भावना प्रत्येकामध्ये असल्यामुळे युद्ध तर करायचं नाही पण जिंकल्याचा आनंद तर प्राप्त करायचा. मग काय करायचं की शास्त्रचर्चा त्या ठिकाणी घडवून आणायचे. हे राजे काय करायचे, स्वतःच्या पदरामध्ये अशी मोठमोठी विद्वान मंडळी बसवून ठेवायचे आणि मग शास्त्रवाद त्यांच्यात व्हायचे. ज्या राज्यातला पंडित जिंकला त्या राज्यातल्या राजाला असं वाटायचं की मी युद्ध जिंकलं बरं का, असा आनंद त्याला प्राप्त व्हायचा. तसा तो कालखंड शांततेचा तो कालखंड होता. अशा परिस्थितीमध्ये त्या भोजराजाच्या दरबारामध्ये कालिदास नावाचा कवी होता, मोठा विद्वान, आणि संपूर्ण विश्वामध्ये त्याची ख्याती पसरली होती की त्याला शास्त्रचर्चेमध्ये कोणीही हरवू शकत नाही. त्याच्याशी जो कोणी शास्त्रवाद घालेल तो हरणार हे ठरलेलं. अशा पद्धतीची त्याची ख्याती सगळीकडे पसरलेली होती. त्यामुळे भोजराजाला कोणीही पत्र लिहून असं म्हणत नव्हतं की मला तुमच्या राज्यातल्या पंडितांशी वाद घालायचा. पण योगायोगानं कालिदास काही कारणानिमित्त राज्यातनं बाहेर निघून गेला आणि शेजारच्या पंडिताला कळालं की कालिदास आता तिथे नाही. आता हा चांगला आपल्याला मौका प्राप्त झाला, ही संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. त्या पंडितांना काय केलं, भोजराजाला पटकन पत्र लिहून पाठवून दिलं की मला तुमच्या राज्यातल्या पंडितांशी शास्त्रवाद घालायचा आहे, त्यामुळे ठिकाण आणि वेळ आपण ठरवावी, मी वाट बघत आहे. बस आता काय झालं, खूप दिवसानंतर कोणीतरी, आजच्या भाषेत बोलायचं झालं तर कोणीतरी आपल्याला चॅलेंज केलं आहे. त्यामुळे भोजराजा घाबरला. बरं, हे जे काही आव्हान त्यानं दिलं आहे ते आव्हान कधी दिलं आहे, कोणत्या परिस्थितीमध्ये दिलं आहे, जेव्हा कालिदास आपल्या दरबारात नाही तेव्हा. आता कालिदासासारख्या तोडीचा विद्वान आपल्या राज्यामध्ये नाही हे भोजराजाला माहिती होतं. आता काय होणार, आत्तापर्यंत ह्या क्षेत्राचे जे अनभिषिक्त राज्यत्व आपल्याला प्राप्त होतं, राजे पण आपल्याला प्राप्त होतं, आता ते जाणार. आता आपल्या राज्याचं नाव बदनाम होणार. म्हणून भोजराजा परेशान झाला, दुःखी झाला, खिन्न झाला, कष्टी झाला आणि राज्यामध्ये सगळी बातमी पसरली की राजेसाहेबांना, शेजारच्या पंडितांना आव्हान केलंय की
तुमच्या राज्यातल्या शास्त्री पंडितांशी वाद घालायचा आणि राजेसाहेब परेशान आहेत. कुठल्याही पंडिताची एवढी ख्याती नव्हती किंवा एवढी शक्ती नव्हती किंवा एवढी बोलण्याची ताकद नव्हती की मी वाद घालतो. कारण वाद घालताना जर हरला तर राजा काहीतरी शिक्षा देऊ शकेल याची भीती प्रत्येकाला होती. म्हणून कोणीही पुढे आलं नाही. भोजराजांनी सांगितलं, कोणी असेल तर तुम्ही या माझ्यासमोर. काही दिवसानंतर झालं असं की एक अगदी 5-7 ठिकाणी धोत्राला गाठी बांधलेला, अंगावरती कळकट मळकट उपरणं, काळं पडलेलं जानवं, एका डोळ्याने आंधळा, काळ्या वर्णाचा आणि कुरूप माणूस त्या राजासमोर, भोजराजासमोर येऊन उभा राहिला. त्यांनी सांगितलं, राजेसाहेब तुमच्या दरबारामध्ये नाही, मला कल्पना आहे, पंडिताला पत्र लिहून टाका. कालिदास दरबारामध्ये नाहीत, पण प्रत्यक्ष कालिदासांचे गुरु तुमच्याशी शास्त्रवाद घालणार आहेत. भोजराजा बघू लागला, वर मान बघितली, कालिदासांचे गुरु. आनंद झाला त्याला. अरे कालिदास एवढा विद्वान तर त्याचा गुरु विद्वान असणारच आहे. कुठे म्हणले कालिदासाचा गुरु? त्यांनी सांगितलं, मी कालिदासाचा गुरु नाही, लिहून टाका. त्याचं नाव गंगूतेली बरं का. तो जो माणूस उभा राहिला होता त्याचं नाव गंगूतेली. त्यांनी सांगितलं, कुठे म्हणले कालिदासाचे गुरु? गुरु वगैरे काही नाही म्हटले मी, पण लिहून टाका म्हणले, नावात फार शक्ती आहे म्हटले, काही काळजी करू नका. भोजराजा विचार करू लागला, हा माणूस एवढा अगदी सकारात्मक बोलू लागलाय, काहीतरी असणं अपेक्षित आहे. त्यांनी सांगितलं, कोण शास्त्रवाद घालणार? त्यांनी सांगितलं, शास्त्रवाद मी घालतो ना म्हणले. शास्त्रवाद मी घालतो शास्त्रवाद. भोजराजा म्हटलं, तू शास्त्रवाद? तुम्ही काळजी करू नका महाराज, कालिदासांचे गुरु वाद घालणारे तेवढंच तुम्ही सांगा म्हटले. आता काय असतं, जेव्हा काहीच पर्याय नसतो बरं का, प्रत्येक क्षेत्रात बरं का, जेव्हा काहीच पर्याय नसतो तेव्हा काहीतरी आपल्याला मान्य करावं लागतं बरं का. प्रत्येक क्षेत्रात काहीच पर्याय नाही, काहीतरी मान्य करा. कोणीच पुढे येत नाही, मग काहीतरी कोणतरी बोलतोय, मान्य, ठीक आहे म्हणले. बघ बरं का, काळजी करू नका, कालिदासांचे गुरु वाद घालणारे तेवढं सांगा म्हटले. आनंदित झाला भोजराजा. त्यांनी पत्र लिहिलं, कालिदास सध्या दरबारामध्ये नाहीत, पण प्रत्यक्ष कालिदासांचे गुरु तुमच्याशी शास्त्रवाद घालू इच्छितात, त्यामुळे या दिवशी या ठिकाणी तुम्ही या. आता त्या माणसानं पुन्हा डोक्याला हात लावला. अरे कालिदास दरबारात नाही हे म्हणून आपण पत्र पाठवलं, आता कालिदास एवढा विद्वान, त्याचा गुरु किती विद्वान म्हटले. याही वेळी आपण आता हरलो बरं का. येण्याच्या आधीच हार स्वीकार केली त्यांनी. कालिदास तर एवढा विद्वान, तर कालिदासाचे गुरु किती विद्वान, असा त्यांनी विचार केला. डोक्याला हात लावला. पण आता आपण आव्हान दिलंय म्हटल्यानंतर हार का असेना, पण आता शास्त्रवाद घालूनच हार पत्करू म्हटले. झालं. त्या दिवशी सगळा समाज जमलेला. 2 आसन उच्चासन त्या ठिकाणी ठेवली. राजेसाहेब आसनावरती बसलेले आणि राजेसाहेबांनी सांगितलं, सुरुवात करा. आता हा 4-5 ठिकाणी गाठीवाला धोतर घालणारा हा जो गंगूतेली आहे, त्या दिवशी करवती काठाचं मोठं धोतर घालून आला बरं का. मस्त पांढरं शुभ्र त्याचं जानवं, जाड दोऱ्याचं जानवं घालून आला, मोठं दिसावं म्हणून बरं का. उपरणं सुंदर पद्धतीनं अंगावरती शेला पांघरून आलेला. आणि त्याने मोठा ग्रंथांचं बाढ समोर आणलं, म्हणजे समोरच्याला वाटावं की हा विद्वान आहे. आणि यांनी एवढे वाचले, एवढं मोठं बाढ त्यानं समोर ठेवलं. आणि हे बाढ ठेवलं, त्यानं विचार केला, शास्त्रवाद जर का लांबला तर आपल्याला उठून मध्ये जेवण करायचा त्रास पडू नये, म्हणून 7 भाकऱ्या आणि दही आणलं, म्हणजे शास्त्रवाद करता करता मध्ये मध्ये खाता येईल, म्हणून ते सगळं बाजूला ठेवलं. आता काय झालं, राजेसाहेबांनी सांगितलं, सुरू करा. हा पंडित विचार करू लागला, कालिदास एवढे विद्वान, त्याचे गुरु किती विद्वान, कालिदास एवढा विद्वान, त्याचे गुरु किती विद्वान, हा त्याच्या मनामध्ये विचार सुरू झाला. आता हा पंडित विचार करू लागला, जर का आपण संस्कृतामध्ये याच्याशी वाद घालत बसलो तर आपण हरणार आहेत. आता काहीतरी वेगळी क्लुप्ती आपल्याला त्यातल्या त्यात प्रयत्न करायचा बरं का, त्यातल्या त्यात प्रयत्न करायचा. म्हणजे काय की 6 बॉलमध्ये 50 रन करायचेत. काय होणार आहे, हारणार आहेच आहे, पण त्यातल्या त्यात काय करायचं, कमीत कमी रन करू द्यायचे बस. अशा पद्धतीनं असं आपण करायचं. तशा पद्धतीनं त्याने विचार केला, सरळ जर आपण संस्कृतात वाद घातला आपण हारणार आहेत, काहीतरी वेगळं आपण करू. मग त्यांनी राजेसाहेबांनी सांगितलं, सुरुवात करा. झालं. त्या पंडितांनी त्या गंगूतेलीकडे एक बोट केलं. गंगूतेलीने बघितलं, एक बोट, इकडं तिकडं बघितलं, गंगूतेलीने 2 बोट केले. अरे बापरे म्हटले, शेवटी कालिदासांचे गुरु म्हटले. बरं, त्याने 5 बोटं दाखवले. 5 बोटं दाखवले त्याने. 5 बोटं दाखवले, यांनी मूठ आवळली. अरे बापरे म्हटले, शेवटी ज्ञान कालिदासांचे गुरु म्हटले. बरं, त्यांनी विचार केला की काहीतरी वेगळं विचारावं. त्यांनी 7 बोट केली बरं का. 7 बोट केली. त्या गंगूतेलीने बघितलं, 7 बोट करून आडवी अशी रेष मारली. तो म्हणला, अरे बापरे विद्वान, शेवटी कालिदासांचे गुरु म्हटले. त्यांनी असं केलं. त्या पंडितांनी ती दह्याची वाटी उचलली आणि त्यांनी दाखवली, खाली ठेवली. तो पंडित जागेवरून उठला. त्याने साष्टांग दंडवत घातलं. म्हटले, महाराज तुम्ही जिंकले, मी हरलो.
तुम्हाला जसं कळालं नाही काय झालं त्याला राजाला बी कळालं तसं भोजराजाला सुद्धा कळालं नाही. हा? आपण भोजराजाच्या बरोबरीचे झालो. ते भोजराजा विचार करू लागला, काय झालं, याने काही बोटं दाखवले, त्याने काही बोटं दाखवले, हा काय उठला हरलो म्हणला, काय काय झालं, काय दोन विद्वानांमध्ये चर्चा समजली नाही. त्या पंडिताला बोलवलं, इकडे म्हणले, इकडे म्हणले, महाराज तुमच्या दोन महान विद्वानांमध्ये काय चर्चा झाली, माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळाली नाही. म्हटले काय चर्चा झाली म्हटले. त्यांनी सांगितलं, हे बघा म्हटले, कालिदासांचे गुरु होते, संस्कृतमध्ये वाद मी घालू शकत नव्हतो कारण त्यांचं संस्कृत माझ्यापेक्षा खूप चांगलं असणार आहे, ज्ञान जास्त असणार आहे. थोडं वेगळ्या पद्धतीने मी विचार केला. मी त्यांना सांगितलं इशाऱ्याच्या भाषेमध्ये त्यांना कळतं का हे मला जरा बघायचं होतं. म्हटले मी एक बोट केलं. म्हटले याचा अर्थ काय, त्यांनी सांगितलं एक बोट म्हणजे जगामध्ये एक ब्रह्म आहे असं मी सांगितलं. पण माझ्यापेक्षा कालिदासांच्या गुरुचं ज्ञान अधिक, त्यांनी 2 बोटं दाखवली. ते म्हटले याचा अर्थ काय. त्यांनी सांगितलं जगामध्ये एक ब्रह्म आहे पण त्या ब्रह्माबरोबर मायासुद्धा अस्तित्वात आहे. शेवटी माझ्यापेक्षा त्यांचं ज्ञान जास्ती कारण ते कालिदासांचे गुरु आहेत म्हणले. बर मग काय. त्यांनी सांगितलं मी 5 बोट दाखवली. म्हटले 5 बोटाचा अर्थ काय आहे. त्यांनी सांगितलं ह्या सृष्टीची निर्मिती ही पंचमहाभूतांपासून झाली आहे, हे बरोबर आहे का असं मी त्यांना प्रश्न विचारला. पण ते अंतर्ज्ञानी पण असावेत म्हणले. त्यांच्या लक्षात आलं. म्हटले त्यांनी माझ्यापेक्षा ज्ञान त्यांचं जास्त, त्यांनी मला मुठ दाखवली. म्हणले याचा अर्थ काय. त्यांनी सांगितलं पंचमहाभूत जरी असतील जोपर्यंत ते एकत्र येत नाहीत तोपर्यंत सृष्टीची निर्मिती होऊ शकत नाही. शेवटी कालिदासांचे गुरु म्हणले ते झालं. आता मी विचार केला की यांना सगळं शास्त्रातलं कळतं बरं का. आता थोडासा वेगळा प्रश्न, असं काहीतरी विचारावं की ज्याचं त्यांना उत्तर देता येणार नाही आणि मी जिंकेल, असा मी प्रयत्न केला पण नाही जमलं. म्हटले महाराज मी थोडंसं त्यांना विचार केला की यांना भौतिकशास्त्राचं बाकीचं सगळं ज्ञान आहे पण यांना जरा भूगोलाचं ज्ञान आहे का असा माझ्या मनामध्ये विचार आला आणि मी असं 7 बोट केले. म्हटले काय त्याचा अर्थ आहे. त्यांनी सांगितलं जगाच्या पाठीवरती 7 समुद्र आहेत असं मी त्यांना विचारलं. हे माझं बरोबर आहे का. असं 7ची खूण दाखवली. म्हणले 7 बोट दाखवली. याच्यातून माझा प्रश्न होता जगाच्या पाठीवरती 7 समुद्र आहेत ते बरोबर आहे का. पण माझ्यापेक्षा भूगोलातलंही त्यांचं ज्ञान अधिक. त्यांनी सांगितलं 7 बोट करून मध्ये एक रेष मारली. या रेषेचा अर्थ कळतो का म्हणले महाराज. नाही कळत म्हणले. त्यांनी सांगितलं 7 समुद्र आहेत पण त्या 7 समुद्राच्या मध्ये एक मेरू पर्वत आहे म्हटले. शेवटी माझ्यापेक्षा त्यांचं ज्ञान जास्त कारण ते कालिदासांचे गुरु बरं का. झालं असं म्हटले की आता मी विचारलं, मी अजून खोलामध्ये गेलो. मी असं विचारलं की तो मेरू पर्वत कुठे आहे. तर त्यांनी मला दह्याची वाटी दाखवली. म्हटली महाराज याचा अर्थ कळतो काय. त्यांनी सांगितलं दधी समुद्राच्या जवळ तो मेरू पर्वत आहे. माझ्यापेक्षा त्यांचं ज्ञान जास्त म्हणून ते जिंकले, मी हारलो कारण ते कालिदासांचे गुरु आहेत. झालं. त्या पंडिताला काय द्यायचं ते दिलं. तो पंडित निघून गेला. आता काय झालं. आता त्या गंगूते याला आश्चर्य वाटलं भोजराजाला. अरे म्हटले हा माणूस सामान्य माणूस आणि हा जिंकला, हे कसं काय झालं म्हटले. त्यांनी बोलवलं त्या गंगूतेलीला. इकडे आहे म्हटले. तोच प्रश्न तुमच्या 2 महान विद्वानांमध्ये काय चर्चा झाली म्हटले. माझ्यासारख्या पामराला कळाली नाही. तू जिंकलास तो हारलास. गंगूतेली म्हणाला झाली का म्हणले शास्त्रचर्चा. तो म्हणला अरे झाली, तू जिंकलास. हो का बरं म्हणले काय हरकत नाही, लवकर संपली म्हणे. मी आपलं खायला काहीतरी आणून ठेवलं म्हणले, वेळ लागेल याच्यासाठी. म्हटलं राजानं प्रश्न केला तुमच्या 2 महान विद्वानांमध्ये काय चर्चा झाली, माझ्यासारख्या सामान्य माणसाला कळाली नाही म्हटले. काय चर्चा नाही झाली म्हटले महाराज. कुठं काय चर्चा झाली. मग तुम्ही एकमेकांना बोट केली. अच्छा ती शास्त्रचर्चा वाटली होय तुम्हाला. नाही म्हटले. त्यांनी एक बोट केलं म्हटले माझ्याकडे. काय त्यांनी सांगितलं तुझा राहिलेला एक डोळा फोडून टाकील असं मला त्यांनी सांगितलं. मी त्याला सांगितलं माझ्या राज्यात येऊन माझ्या डोळ्याबद्दल बोलतो, तुझे दोन्ही डोळे फोडून टाकील म्हटले. त्याला राग आला. त्यांनी सांगितलं एक कानाखाली ओढेल म्हटला. एक कानाखाली ओढेल असं सांगितलं. मी विचार केला माझ्या राज्यामध्ये येऊन, भोजराजा समोर आहे, माझ्या राज्यामध्ये येऊन मला कानफडात मारायची भाषा एका बुक्कीत गार करील. आपल्या नादी लागायचं नाही. त्यानं विचार केला याच्याकडे ज्या अर्थी एवढी शक्ती आहे त्या अर्थी ह्या समोर ठेवलेल्या 7 भाकऱ्या हा बहुतेक एकत्र खात असावा. म्हणून त्यांनी मला प्रश्न केला काय शक्ती 7 भाकऱ्यांची आहे का. मी त्याला सांगितलं नाही 3:30 सकाळी 3:30 संध्याकाळी. त्याने मला विचारलं कशाबरोबर खातोस. त्याला सांगितलं दह्याबरोबर. विठोबा रखुमाई रखुमाई
सिद्धांतासाठी सिद्धांताच्या पुष्टीसाठी दृष्टांत घ्यायचा. नावात काय तर नावात सगळं आहे, लक्षात घ्या. त्यानं आधीच विचार केला की कालिदासांपेक्षा कालिदासांचे गुरु श्रेष्ठ असतातच, हा विचार त्यानं केला म्हणून त्याला हार पत्करावी लागली. त्याच्या जर लक्षात आला असता हा सगळा बनाव आहे तर त्यांनी हरवून वापस जिंकून तो गेला असता. मला सांगायचं काय, नावामध्ये सगळं आहे. म्हणून संत महात्मे अखंड नामस्मरण करत असतात. मुखामध्ये अखंड अखंड परमात्म्याचं नामस्मरण, चालताना बोलताना काहीही करताना हरिबोला देता, हरिबोला घेता, हसता खेळता हरिबोला, हरिबोला गाता, हरिबोला खाता, सर्व कार्य करता हरिबोला, हरिबोला एकांती, हरिबोला लोकांती, देहत्यागांती, हरिबोला, हरिबोला भांडता, हरिबोला कांडता, उठता बैसता हरिबोला, हरिबोला जनी, हरिबोला विजनी, एका जनार्दनी हरिबोला. काहीही करा पण एका जनार्दनी हरी म्हणा. अखंड परमात्म्याचं नामस्मरण आपण केलं पाहिजे. नाथ महाराजांनी सांगितलं, संतांच्या द्वारामध्ये मी कुत्रा झालो, त्यांनी जे मला प्रेम दिलं त्या प्रेमापोटी मी प्रेमरसाशी सोकलो म्हणतात बरं का नाथ महाराज. म्हणजे काय सोकलो म्हणजे काय की काहीही केलं, हाकलून दिलं तरी नाही नाही मला पाहिजे, नाही नाही मला पाहिजे. कोडगेपणा थोडक्यात बोलायचं झालं तर. प्रेमरसासी सोकलो, कसा आलो, भुंकत भुंकत द्वारा आलो, ज्ञान थारोळ्या वैसलो. त्यानं मला ज्ञान थारोळा म्हणजे बसण्यासाठी जी जागा दिली, त्यांनी मला ज्ञानासन दिलं, म्हणजे मला ज्ञानावरती आरूढ त्यांनी करून टाकलं. तत्वमसी या महावाक्याचा उपदेश त्यांनी मला केला आणि परमात्म्याची आणि माझी गाठ घालून दिली. ज्ञान थारोळ्या बैसलो झालं. बरं, एक प्रश्न विचारला नाथ महाराजांनी, पण तू इथे कशासाठी आला? नाथ महाराज सांगतात, कुत्रा भुंकत आला हिता, संती हात ठेविला माथा. माझं हित मला करावंसं वाटलं आणि म्हणून मी संतांना शरण गेलो. याच्यातून एक सिद्धांत आपल्याकडे इथे समोर उभा राहतो. ज्यांना स्वतःचं हित करून घ्यायचंय त्यांनी संतांना शरण गेलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल कुत्रा भुंकत आला हिता, संती हात ठेविला माथा. संतांनी डोक्यावरती हात ठेवला. काय परिस्थिती झाली, सगळं जीवन बदलून गेलं. एकनाथ महाराजांच्याकडे गावबा नावाचा एक मुलगा होता. हा गावबा म्हणजे कोण तर आपल्या कावसनचा कुलकर्ण्याचा मुलगा बरं का. पैठणला गोदावरी नदी आहे आणि गोदावरीच्या पलीकडे कावसन म्हणून गाव होतं. ते गाव आता उठून गेलं आणि त्या आपल्या धरणामुळे. तर त्या गावचा तो मुलगा, घरामध्ये 18-20 दारिद्र्य, त्या स्थिती की खायला काही अन्न नाही. परंतु कुठेतरी एकदा त्याला पुरणपोळी खायला मिळाली आणि त्या पुरणपोळीची एवढी अपेक्षा त्याची वाढली की आईकडे रोज पुरणपोळीची मागणी करू लागला. पूर्वीच्या काळामध्ये, आता इथे जी काही जुनी मंडळी आहेत त्यांना विचारा की तुम्हाला गोड कधी खायला मिळायचं. जी जुनी मंडळी आहेत, एक 60-70 वर्षाच्या पुढची, कधी खायला मिळायचं? सणवाराला. बस ते सुद्धा मोठ्या कष्टानं, ते सुद्धा मोठ्या. काही लोकांना तर सणवाराला सुद्धा खायला मिळायचं नाही. आज आपली परिस्थिती अशी, आपण रोज गोड खायचं ठरवलं तर आपण खाऊ शकतो. पण तो पूर्वीचा काळ, आपल्याला 70 वर्षापूर्वी जर का गोड खायला मिळत नव्हतं तर 400 वर्षांपूर्वी एकनाथ महाराजांच्या काळामध्ये काय परिस्थिती असेल विचार करा. पण एकनाथ महाराजांच्याकडे रोज शेकडो लोक जेवण करून जात. पांडुरंगाला पुरणाचा नैवेद्य रोज असायचा, पुरणपोळीचा नैवेद्य पांडुरंगाला रोज असायचा. मग काय, पुरणपोळीचा नैवेद्य नाथ महाराजांच्याकडे होतो. त्या स्त्रीला कळालं आणि त्या स्त्रीनं नाथ महाराजांच्याकडे आपल्या मुलाला घेऊन आली. त्याचं नाव गावोबा. त्याचं नाव काय असेल माहीत नाही, पण त्याचं नाव नंतर गावोबा पडलं आणि संतांची कृपा झाल्यानंतर नित्यानंदासारखं एक उच्च नाव त्यांना प्राप्त झालं. मग काय, नाथ महाराजांच्याकडे त्या स्त्रीनं आणलं आणि सांगितलं, म्हणले महाराज माझा मुलगा सतत त्याला पुरणपोळी आवडती. म्हणले पुरणपोळीशिवाय दुसरं काही बोलतच नाही. तो गावोबा इतका मतिमंद होता, असं वर्णन आहे की पुरणपोळी ह्या नावाशिवाय त्यांना दुसरं नाव येत नव्हतं. त्याला आई म्हणता येत नव्हतं, त्याला बाबा म्हणता येत नव्हतं, त्याला स्वतःचं नाव सुद्धा येत नव्हतं. पण पुरणपोळी आवडती म्हणून पुरणपोळी पुरणपोळी. काही कोणी विचारलं तरी उत्तर एकच, पुरणपोळी. तुझं नाव काय? पुरणपोळी. तुला आवडतं काय? पुरणपोळी. इथं कोणी आलं होतं का? पुरणपोळी. सगळ्या गोष्टीचं उत्तर पुरणपोळी. त्या पुरणपोळीशिवाय त्याला दुसरा शब्द येत नव्हता. इतकं प्रेम त्याचं त्या गावबांचं त्या पुरणपोळीवरती होतं. नाथ महाराजांच्याकडे त्या स्त्रीनं आणल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही. मतिमंद बरं का, मतिमंद, पुरणपोळीशिवाय दुसरा शब्द येत नव्हता. नाथ महाराजांनी सांगितलं काही हरकत नाही, माझ्याकडे ठेवून द्या, काही हरकत नाही. रोज पुरणाचा नैवेद्य माझ्याकडे असतो पांडुरंगाला आणि तोच नैवेद्य मी त्याला खाऊ घालत जाईल. असं म्हटल्याच्या नंतर गावोबा त्या ठिकाणी नाथ महाराजांच्याकडे राहू लागले. आता संतांचा स्वभाव कसा आहे की बुडते हे जन न देखेवे डोळा किंवा अज्ञानी लावावे सन्मार्गासी, हा संतांचा स्वभाव आहे. मग नाथ महाराजांनी काय केलं की हा नुसता पुरणपोळी खाण्यापेक्षा यांनी जर का माळ घेऊन नामस्मरण केलं तर बरं आहे. म्हणून नाथ महाराजांनी त्या मुलाच्या हातामध्ये माळ दिली आणि त्यांनी सांगितलं, हे बघ बाळा,
म्हण राम एक मणी ओढायचा रामकृष्ण हरी म्हणायचं, एक मणी ओढायचा रामकृष्ण हरी म्हणायचं. त्यांनी ती माळ घेतली, माळ घेतल्यानंतर ती माळ अशी ओढली, पुरणपोळी पुरणपोळी माळेमध्ये सुद्धा जप पुरणपोळीचा करू लागला. नाथ महाराज म्हणले बरं, थोड्या वेळाने त्याला असं ते कंटाळा येऊ लागला ती माळ ओढण्याचा. त्यांनी ती माळ फेकून दिली, माळ फेकून दिली. पण नाथ महाराज शांत बसणारे नव्हते बघा. नाथ महाराजांनी विचार केला, बरं मला सांगा काय गरज आहे. नाथ महाराजांना त्या मुलाला एवढं शिकवायची काय गरज आहे. अर्भकाचे साठी पण ते हाती धरली पाटी, तैसे संत जगी क्रिया करून दावी ती अंगी. त्यांनी सांगितलं काहीतरी याला आपण नामस्मरण करायला लावलं पाहिजे. आता काय झालं, एकनाथ महाराज आपल्याला पुरणपोळी देतात ही त्याला गोष्ट लक्षात येऊ लागली. पुरणपोळी मला रोज मिळतीये, पण ही पुरणपोळी कोणामुळे मिळतीये, तर एकनाथ महाराजांच्यामुळे ही पुरणपोळी मला मिळतीये. आता त्याला पुरणपोळी आणि एकनाथ हे दोन शब्दच येऊ लागले बरं का. पुरणपोळी आणि एकनाथ हे दोन शब्द त्याला येऊ लागले. आता नाथ महाराज विचार करू लागले, हा माळ तर ओढत नाही, काय करावं. सुतळीत आणली आणि नाथ महाराज त्याच्यासमोर येऊन बसले. बसल्यानंतर नाथ महाराजांनी आपले गाठ मारायला सुरुवात केली. एक गाठ मारायची रामकृष्ण, त्याच्याकडे बघितलंच नाही, एक गाठ मारायची रामकृष्ण हरी. त्याला वाटलं काहीतरी वेगळं आहे. नाथ महाराजांच्या हातातनं ती सुतळी ओढून घेतली आणि ओढून घेतल्याच्या नंतर त्याला तो गाठ, त्याच्या लक्षात आलं गाठ कशी मारायची. गाठ मारायची एकनाथ 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 एकनाथ. नाथ महाराजांची आता पुरणपोळी सुटली आणि आता एकनाथ एकनाथ नाव सुरू झालं. नाथ महाराजांचं नाव सतत मुखामध्ये, ती गाठ बांधत बांधत नाथ महाराजांचं नाव घेत राहायचं. काय नाथ महाराजांच्या नावाचं वैशिष्ट्य लक्षात घ्या. नाथ महाराजांच्या आरतीमध्ये सांगितलंय, आरती एकनाथा महाराजा समर्था, त्रिभुवनी तुची थोर जगद्गुरु जगन्नाथा. आरती एकनाथा, एकनाथ नामसार वेद शास्त्रांचे गुज, संसार दुःखनासे महामंत्राचे बीज. आरती एकनाथा, एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता, एकनाथ नाम घेता नाम घेता सुख वाटले चित्ता, एकनाथ नाम घेता. अनंत गोपाळ दासा धनीन पुरे गाता, अनंत गोपाळ दासा धनीन पुरे गाता, अनंत गोपाळ दासा धनीन पुरे गाता, अनंत गोपाळ दासा धनीन पुरे गाता. आरती एकनाथा महाराजा समर्था, आरती एकनाथा, आरती एकनाथा महाराजा समर्था, आरती एकनाथा. एकनाथ नाम घेता सुख वाटले चित्ता. नाथ महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंतःकरणाला सुख वाटतं. एकनाथ नाम सार वेद शास्त्रांचे गुज, संसार दुःख नासे महामंत्राचे बीज. आणि म्हणून नाथ महाराजांच्याकडे तो असा राहू लागला, एकनाथ एकनाथ करू लागला. एकनाथ महाराजांचा शेवटचा ग्रंथ भावार्थ रामायण लिहायला जेव्हा नाथ महाराजांनी सुरुवात केली, तेव्हा युद्धकांडाच्या साधारणतः 44 अध्यायापर्यंत नाथ महाराजांनी लिखाण केलं. आणि सगळे लोक जमलेले, रोज नाथ महाराजांच्या भावार्थ रामायणाला लोक ऐकायला यायचे. आणि झालं असं, नाथ महाराजांनी ठरवलं की येत्या फाल्गुन वद्य षष्ठीला मी समाधी घेणार आहे. लोक इकडे तिकडे बघू लागले. लोक म्हणू लागले, महाराज हा ग्रंथ तरी पूर्ण करा. म्हटले, भावार्थ रामायण अर्धवट तुम्ही लिहिला, हा ग्रंथ तरी तुम्ही पूर्ण करा. असं म्हटल्याच्या नंतर नाथ महाराजांनी सांगितलं, ग्रंथ माझा गावबा पूर्ण करेल. असं नाथ महाराजांनी म्हटल्याच्या नंतर लोक हसू लागले. कीर्तनकार जसा विनोद कीर्तनामध्ये करतात, त्यांना वाटलं नाथ महाराजांनी हा काहीतरी विनोद केलाय म्हणून लोक हसू लागले. नाथ महाराजांनी सांगितलं, हसू नका, गावबा पूर्ण करेल म्हणले माझा ग्रंथ. लोक एकमेकांच्या तोंडाकडे बघू लागले. म्हणले, गावबा ज्याला एकनाथ नावाशिवाय दुसरं काही येत नाही, तो नाथ महाराजांचा भावार्थ रामायण ग्रंथ पूर्ण करणार. लोकांना आश्चर्य वाटलं. नाथ महाराजांनी गावबाला समोर बोलवलं आणि गावबाला समोर बोलवल्याच्या नंतर नाथ महाराजांनी फक्त डोक्यावरती त्याचा हात ठेवला. जोडोनिया हाती हात मस्तकी ठेवा निवांत, सांभाळावे 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 अनाथ. ही भावना घेऊनच जणू काही गावबा त्या ठिकाणी आले होते. आणि मग झालं असं, नाथ महाराजांनी सांगितलं, लिहायला बस गावबा. आणि त्यावेळी गावबानी लिखाण करायला सुरुवात केली. जे अभ्यासक आहेत एकनाथ महाराजांच्या वाङ्मयाचे, संत वाङ्मयाचे जे अभ्यासक आहेत,
त्यांना हा प्रश्न आजही सतावतोय की एकनाथ महाराजांनी लिखाण कुठे थांबवलं आणि गावोबांनी लिहायला कुठून सुरुवात केली. एवढी एकता दोघांच्या लिखाणामध्ये बघायला सापडली. ही संतांच्या कृपेशिवाय शक्य नाही. विठ्ठल विठ्ठल संतानं काय केलं? डोक्यावरती हात ठेवला, संती हात ठेविला माथा. पुढे काय केलं? कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. संतांनी त्याच्या गळ्यातली साखळी म्हणजे काय? बंधनं, जी संसाराची बंधनं आहेत ती संतांनी दूर केली. संतांनी काय केलं तर संसारामध्ये मी आसक्त होतो, ती आसक्तीपासून संत महात्म्याने मला सोडवलं. संसारामध्ये आसक्त म्हणजे काय? बघा, संसाराने आपल्याला धरून ठेवलेलं नाही, आपण संसाराला धरून ठेवलेलं आहे. ही गोष्ट लक्षात घ्या. पण लोक काय म्हणतात? नाही हो, काय करा, संसारामुळे बांधल्या गेलेलो आम्ही आहोत. काय करावं, संसार सुटतच नाही. काय करावं, संसार आम्हाला सोडतच नाही. अरे संसाराने तुला धरून नाही ठेवलं बाबा, तू संसाराला धरून ठेवलाय. पूर्वीच्या काळात माकड पकडण्याची एक पद्धती असायची. मोठं झाड असायचं, त्या झाडामध्ये ढोली म्हणजे त्याच्यामध्ये एक छिद्र असतं. ते छिद्र अगदी माकडाचा रिकामा हात जाईल एवढं ते छिद्र असतं. काय होतं, तो माकड पकडणारा काय करायचा, ते माकड ज्या ठिकाणी तिथं असा फुटाणे घेऊन काही वेळ उभा राहायचा आणि ते फुटाणे त्या ढोलीमध्ये टाकायचा. ढोलीमध्ये टाकले, बाजूला जाऊन झाडामागे जाऊन लपायचा. माकडांचं लक्ष असायचं की यांनी हे फुटाणे घेतलेत आणि हा फुटाणे आपल्याला हे मिळाले पाहिजेत. तो बाजूला गेला की सगळे माकडं तिकडे धाव घ्यायची. जो जिंकेल तो पहिला त्याच्यामध्ये हात घालायचा. हात घातला की मुठभर फुटाणे उचलले. आता काय, हात बाहेर काढण्याचा जेव्हा प्रयत्न करायचा, आता काय, रिकामा हात जात होता पण भरलेला बाहेर येत नाही. आता काय, त्याच्या लक्षात, अरे मला कोणीतरी आतमधून धरून बसलंय म्हटले, मला कोणीतरी आतून पकडलंय. आणि मग बाकीचे पळून जायचे आणि हात इथे थांबायचा. तो माकड पकडणारा यायचा, हातावर जोरात फटका मारायचा, फुटाणे गळून जायचे आणि तो पकडून घेऊन जायचा. बरं का, त्या माकडाला हसू नका, आपणही माकडच आहेत त्या पद्धतीनं. बरं का, आपण काय करतो, त्या माकडानं काय केलं? फुटाणे म्हणजे वासना, विकार घ्या, आपण संसार घ्या, त्या संसाराला पकडून मूठ बांधली आणि बाहेर पडण्याचा विचार करतोय, मुक्त होण्याचा विचार करतोय. जोपर्यंत वासनेचा त्याग होत नाही तोपर्यंत माणसाला मुक्ती प्राप्त होऊ शकत नाही. पण माणूस काय करतो, त्या फुटाण्याला धरून बसतो. फुटाण्यानं त्याला धरलेलं नसतं, त्यानं फुटाण्याला धरलेलं असतं. पण काय, आशा सुटेना आणि देव भेटेना अशी त्याची अवस्था होऊन जाते. फुटाणे तर पाहिजे आणि मुक्त तर झालं पाहिजे. संसार तर करायचा आहे पण मुक्तीची अवस्था प्राप्त झाली पाहिजे, असं होऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपण संसाराला पकडून ठेवलंय. संत महात्म्यांनी काय केलं? नाथ महाराज सांगतात, कुत्र्या गळ्याची साखळी केली संतांनी मोकळी. एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोथरा. कोणते दात पाडले? विकार आणि वासनेचे दात पाडून टाकले. म्हणून ज्या दातामुळे काहीतरी खाण्याची इच्छा निर्माण होत होती ते दातच पाडून टाकले. आता खाण्यासाठी काही शिल्लक राहिलं नाही. एका जनार्दनी कुत्रा दात पाडून केला बोथरा. भुंकत भुंकत द्वारा आलो ज्ञान थारोळ्या बैसलो. यथामती अभंगाचा विचार झाला. आपली वेळ होऊन गेलेली आहे, परंतु काही वेळा थोडा उशीर झाला. कीर्तनकार उभा राहिल्यानंतर बरोबर 2 तासांनी त्याच्या लक्षात येतं की 2 तास झालेत बरं का. त्याच्यामुळे लक्षात आलं माझ्या वेळ संपलेली आहे. आणि या यथामती अभंगाचं आपण चिंतन केलं. आपण सर्वजणांनी गोड मानून घेतलं, ही महत्त्वाची बाब आहे. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो. आपला परिसर हा एकनाथ महाराजांचा परिसर आहे आणि त्यामुळे आपली निष्ठा, आपलं प्रेम, आपली भक्ती आपण नेहमीच नाथ महाराजांवरती व्यक्त करत असतो. आणि औरंगाबाद जिल्हा, ज्याला आपण संभाजीनगरवर का पुढे चालून कदाचित होऊ शकेल संभाजीनगर नाव, पण जे संभाजीनगरमध्ये हा सुंदर असा अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे आणि त्या 5व्या दिवसाची कीर्तन सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपण जर बघितलं तर अत्यंत सगळी नामवंत मंडळी या ठिकाणी या कार्यक्रमामध्ये आपण पाचारण केलेली आहेत आणि 7 दिवस आपल्याला या गोष्टींचा श्रवणाचा लाभ प्राप्त होतोय. मग अशा पद्धतीचं श्रवण, खरं म्हणजे मला 7 दिवस मिळाले असते तर मी सुद्धा ऐकायला थांबलो असतो, परंतु अगदी भाग्य, काही गोष्टीसाठी भाग्य असावं लागतं. मी आपल्याला सांगितलं तसं भाग्य कदाचित आमचं कमी असावं म्हणून आम्हाला हे 7 दिवस नाही मिळाले. 1 दिवस जो मिळाला तो मी आपल्यासमोर सेवा सादर केलेली आहे. त्यामुळे ही सेवा आपल्या सर्वांच्या चरणी अर्पण करतो आणि नळे महाराजांच्या मार्गदर्शनाने सुरू असलेला संपूर्ण परिसरामधले जी मंडळी आहेत ही सगळी मंडळी या ठिकाणी एकत्र येतात आणि श्रद्धेनं या ठिकाणी कार्यक्रमाचा आस्वाद घेतात. ही महत्भाग्याची गोष्ट आहे. त्यामुळे अशाच पद्धतीचा आनंद आपण उत्तरोत्तर प्राप्त करून घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करतो. झालेली सेवा शांतीब्रह्म श्रीमंत श्री एकनाथ महाराजांच्या चरणी आणि तुम्हा सर्व सज्जन वृंदांच्या चरणी समर्पित करतो. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बरं का. तर मग चला, चॅनलला सबस्क्राईब करा
आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.